आज मी हे पॅलेट्स उघडतेय आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला हे पॅलेट्स दाखवलेले. पावसाळ्याच्या गार्डनची तयारी चालली आहे, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा करा. तर हे मी तुम्हाला दाखवलेले मागच्या वेळेस एका व्हिडिओमध्ये की हे ठेवल्यावर आपण त्याच्यावर ग्रो बॅग्स ठेवणार आहोत, म्हणजे पाणी जे आहे ते आपल्या छतावर राहणार नाही, ॲक्युम्युलेट होणार नाही. कारण जे गार्डनिंग करतात टेरेसवर त्यांना हा एक प्रॉब्लेम येतो की टेरेसवर मग सगळं पाणी साठतं आणि मग त्याच्यानंतर असे प्रॉब्लेम्स येतात की तिकडून लिकेज होते वगैरे. त्यामुळे हे एक ऑप्शन मी शोधून काढलेलं. तर हे मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं की मी तुम्हाला सांगेन की ह्याचं नाव काय आहे. पॅलेट्स म्हणूनच तुम्ही जर का टाकलं, ड्रेनेज शीट म्हणून टाकलं तर तुम्हाला मिळेल. तर ते जे आहे त्या नावाने तुम्ही सर्च करू शकता. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की लिंक द्या, पण ना टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम येतोय, मला ना ॲमेझॉनची लिंक तिकडे लावता येत नाहीये. तर जर का मला यावेळेस ती लिंक लावता आली तर मी डेफिनेटली लावेन आणि तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन. नाहीच तर तुम्ही आता हे बघून घ्या आणि मग ह्याचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा व्हिडिओला मी कुठेतरी मेन्शन करेन, तर तुम्ही ते बघू शकता. मी मला वाटतं 24 काहीतरी पॅलेट्स मागवलेले आहेत. असं पॅलेट असतं, म्हणजे ह्याला भोकं आहेत. ह्या भोक्यातनं पाणी निघून जाणार. तर काही नाहीये, छोट्याशा 2 प्लॅस्टिकच्या शीट्स आहेत ज्याला भोकं आहेत, भोकातनं पाणी निघून जाणार, बस एवढंच आहे. तर ही बघा, ही अशी आपली पॅलेट आहे. अशा मी 24 काहीतरी मागवल्या, अजून माझ्याकडे थोड्याशा होत्या. तर आता मी आज ठेवून बघणार आहे की कसं होतं. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी दाखवेन की ह्याच्यावर आपण कशा ग्रो बॅग्स ठेवू शकतो. आता लवकरच पाऊस येईल, त्यामुळे चला आज आपण तयारी करूयात पावसाळ्याच्या गार्डनची. तर हे जे गार्डन आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात भाज्या लावायच्या आहेत, पावसाळी भाज्या. तर त्या कशा लावायच्या, कशामध्ये लावायच्या, म्हणजे आपण अशा ग्रो बॅग्स वापरणार आहोत. त्या ग्रो बॅग्स कशा तयार करायच्या, त्यांना जे आपण छोटे छोटे जे मॅट्स आणलेले आहेत ना, त्या मॅट्स कशा घालायच्या जेणेकरून वॉटर ड्रेन होईल आणि आपल्या गच्चीला त्याची इजा काय होणार नाही, गच्चीवर पाणी राहणार नाही, आपल्याला वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम येणार नाही. हे सगळं कसं करायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ग्रो बॅग कशी बनवायची, खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रो बॅग कशी बनवायची तर ते पण मी आज दाखवणार आहे. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण की आज पूर्ण आपण तयारी करणार आहोत आपल्या मॉन्सून गार्डनची, म्हणजे मॉन्सून मधल्या सगळ्या भाज्यांची. आपल्याला पावसाळी ज्या भाज्या लावायच्या आहेत त्या आपण कशात लावणार आहोत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याची सगळी आज आपण तयारी करणार आहोत. ही बघा, ही मोठी ग्रो बॅग आहे आपल्याकडे, 24 बाय 24 ची ग्रो बॅग आहे. त्याच्यामध्ये मामांनी आतमध्ये अशी मस्तपैकी पानं घातलेली, ही सुकी पानं आहेत ती त्यांनी घातलेली आहे. आणि आता ती ग्रो बॅग जी आहे ती त्या मॅटवर ठेवणार आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, भरपूर पानं भरून घेतलेली आहेत मामांनी. सुकी पानं खूप चांगली असतात, त्यामुळे तुमच्याकडे जर का असतील उपलब्ध तर ती नक्की वापरा. खालचा लेअर मस्तपैकी मोठा एक छान सुका पानांचा तयार केलेला आहे. त्याच्यावर मामांनी किचन कंपोस्ट घातलेलं आहे. हे किचन कंपोस्ट जे आम्ही घरीच तयार करतो. तुम्हाला जर का बघायचं असेल की किचन कंपोस्ट कसं तयार करतात तर मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा, मी त्याचे व्हिडिओज सुद्धा नक्की बनवेन. आणि हे बघा, इकडे असं मस्त किचन कंपोस्ट मामांनी ह्याच्यात घातलेलं आहे. छान काळं काळं कंपोस्ट तयार झालेलं आहे, हे मामांनी घातलेलं आहे. मातीमध्ये सुद्धा आपण घालणार आहोत काही गोष्टी. काय घालणार आहोत ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आता इकडे मामांनी माती काढून ठेवलेली, जी पहिल्या ग्रो बॅग मधली माती आहे ती काढून ठेवलेली, त्याच्यामध्ये मामा घालतायत निमखळी. निमखळी खूप इम्पॉर्टंट असते, ती अँटी फंगल आहे, त्यामुळे ती नक्की वापरायची. हे बघा, इकडे मामांनी निमखळी घातलेली आहे आणि आता त्याचं मिक्सिंग होईल. म्हणजे ही जी माती आहे ही आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत ग्रो बॅगमध्ये, तर ती छानपैकी मिक्स करून घेणार आहेत मामा. आणि हे बघा, ह्याच्यात व्यवस्थित त्यांनी निमखळी जी आहे ती मिक्स केलेली आहे. हे मामांनी शेणखत घातलेलं आहे, शेणखत मिक्स होते मातीमध्ये, ते सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून मग माती जी आहे ती आपल्या ग्रो बॅगमध्ये भरायची आहे. तर हे बघा, व्यवस्थित मामांनी छान शेणखत घातलेलं आहे. नंतर आपल्याला कुठली खतं द्यायची आहेत, त्यांना कुठल्या स्टेजला द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जसे जसे आपले झाडं आहेत जी वाढायला लागतील, म्हणजे छोटी छोटी आपण सॅपलिंग्स बनवणार, मग ती वाढवणार. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जसा माझा व्हिडिओ येईल तुम्हाला नेक्स्ट काय करायचं हे सुद्धा कळेल. आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा टेरेसवर छान छान झाडं, भाज्या मी म्हणेन झाडांपेक्षा मेनली भाज्या
मस्त उगवू शकतात आणि ऑर्गॅनिक भाज्या तुम्हाला मिळू शकतात. हे बघा, अजून छान एक घमेलभर शेणखत मामांनी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. अशा मामांनी ऑलरेडी ग्रो बॅग तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ते घालतात बघा शेणखत. आणि राख सुद्धा घातलेली आहे त्यांनी. राख पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे एवढी झाडं आहेत ना मोठी मोठी, की आमच्याकडे आम्ही घरीच राख करतो. म्हणजे मामा आले की पहिले राख करायला लावतात आणि मग नंतर बाकीचं जे आपले भरायचं असतं ग्रो बॅग्स ते भरतात. तर हे बघा, हे असे छान मस्तपैकी आपलं जर का पॉटिंग मिक्स तयार असेल तर ते पॉटिंग मिक्स व्यवस्थित असलं की आपली जी वेल झाडं आहेत किंवा कुठलीही म्हणजे भाज्यांची फळांची झाडं आहेत ती छान येतात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं नाही की एका ठिकाणी मातीच झाली आणि एका ठिकाणी फक्त भरपूर खत आहे, असं नाही करायचं. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्ती खताची पण गरज लागत नाही, कारण पाऊस जो आहे तोच मेन असतो. पण तरीसुद्धा आपण कंटेनर गार्डनिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला थोडी खतं घालायला लागतात. म्हणून हे असं व्यवस्थित पहिले ग्रो बॅग तयार करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये वरती आपण मातीमध्ये जे सगळं खत मिक्स केलेलं तो लेअर येणार आहे. हे बघा, अशी आपल्याला ग्रो बॅग बनवून घ्यायची. आता ह्याच्यात सगळं हा लेअर घालणार मामा आणि वरनं त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला जशी राख पाहिजे तशी आपण ती घालू शकतो. हे बघा, अशा ग्रो बॅग्स तयार होत आहेत. 4 तयार झालेल्या आहेत. अशा या ग्रो बॅग्स तयार केलेल्या आहेत. या 24x24च्या ग्रो बॅग आहेत आणि मी तुम्हाला दाखवलं तसं आपण ह्या मॅट्सवर ठेवलेल्या आहेत, ड्रेनेज मॅट्स ज्या असतात त्या. तर मी इकडे एक, ह्याच्या मागे अजून एक आणि मध्ये एक, अशा करून 5 लावल्यात. मी तुम्हाला दाखवते. ही एक मॅट आहे आणि ही अजून एक मॅट आहे. 2 मॅट आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये अजून एक इकडे मॅट आहे. 5 मॅट मिळून माझ्या 2 ग्रो बॅग्स राहिल्यात त्याच्यावर 24x24च्या. ग्रो बॅग कशी बनवायची हे आपण बघितलं मगाशी, पण मी तुम्हाला ह्याचं एक क्विक रिव्हिजन सांगते की आपल्याला ग्रो बॅग बनवताना खाली पानं घालायची. सुकी पानं घातलीत मी, एवढी सुकी पानं घातलेली आहेत. त्याच्यानंतर ती पानं खाली थोडी दबतात, त्यामुळे थोडी जास्ती घ्या. छान एवढी सुकी पानं घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मातीमध्ये शेणखत घातलेलं आहे. शेणखताबरोबर किचन कंपोस्ट घातलेलं आहे. तुमच्याकडे किचन कंपोस्ट नसेल तुम्ही वर्मी कंपोस्ट सुद्धा घालू शकता. आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये राख सुद्धा घातलेली आहे. तर मातीचं जो तुमचं प्रमाण असेल त्याच्याहून जास्ती तुमचं खताचं प्रमाण असलं पाहिजे. आपण पावसाळ्यामध्ये लगेच परत खत घालणार नाही आहोत, त्यामुळे तुम्ही जर का 1/3 माती घेतली तर 2/3 तुम्ही खत घ्या त्याच्यामध्ये आणि बनवा. आता ही माझी आधीची माती आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी पहिले पण खत होतं, त्यामुळे आता आम्ही घमेल्याने घालतो, पण तुम्ही तसं घालू शकता. आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं तुमचं खत कमी जास्ती जरी झालं असेल तरी काय हरकत नाही, कारण की मस्तपैकी पाऊस पडतो. पावसातनं सुद्धा आपल्या झाडांना छान भरपूर पोषण मिळतं. त्यामुळे इकडे तिकडे थोडंसं झालं तर काय काळजी करू नका. तुम्ही अशा ग्रो बॅग्स बनवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यामध्ये भाज्या कशा लावायच्या ते मी तुम्हाला दाखवते. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.